आणि आता एक महत्त्वाची बातमी, महाविकास आघाडीचा लोकसभेसाठीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। पुढच्या 8 ते 10 दिवसात लोकसभेचा जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। ठरलेला आहे ॲक्च्युअली फॉर्म्युला, तो त्याचा फक्त शिक्कामोर्तक व्हायचंच राहिलंय। बाकी फॉर्म्युला सगळा आमचा मागच्या वेळेस जेव्हा माननीय उद्धवजी, आदरणीय पवारसाहेब आणि सोनियाजी वगैरे आणि खडगे साहेब हे जेव्हा दिल्लीत मागच्या मीटिंगला आम्ही सगळे जे वरिष्ठ नेते होते त्या मीटिंगला, तिथे मोठा एक इन्फॉर्मली त्याच्यावर शिक्कामोर्तक झालेलाच आहे। ते फक्त आता ऑफिशियली पुढच्या 8-10 दिवसात होईल। तर एकीकडे सुळे यांनी जागा वाटप ठरलं असल्याचं म्हटलंय, दुसरीकडे मात्र जिंकेल त्याची जागा या आधारावर फॉर्म्युला ठरल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे। तर दुसरीकडे मेरिटच्या आधारावर जागा वाटप होणार असल्याचं सूत्र ठरलेलं आहे असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। कोणताही फॉर्म्युला जागा वाटपात नाही। जागा वाटपाचा फॉर्म्युला अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट आहे। या देशामध्ये महाविकास इंडिया किंवा महाविकास आघाडीचा जिंकेल त्याची जागा, ज्याच्यामध्ये जागा लढून जिंकण्याची क्षमता आहे त्यालाच ती जागा मिळेल। फक्त आपले आकडे वाढवायला, आकडा लावायला जागा नाही, कोणालाही मिळणार। मेरिटच्या आधारावर आमचं सूत्र तयार झालेलं आहे आणि आमच्या परवा उद्धवजींनी पण सांगितलेलं आहे की आमच्या आघाडीत कुठेही बिघाडी होणार नाही। आम्ही सामोपचारानं जागा वाटपाचा जो प्रश्न आहे तो सोडवू आणि आमचा टार्गेटच या तानाशा बीजेपीला सत्तेतून बाहेर काढणं हा आमचा टार्गेट आहे। त्याच्यामुळे आमच्या इंडिया अलायन्समध्ये कुठेही या पद्धतीचं गडबड होणार नाही।